राठोड आणि संजय विश्वकर्मा आणि पहिल्या षटकाचं सूत्र घेऊन आहेत विशाल स्ट्राईकला सुशांत नॉन स्ट्राईकला परेश. टॉप 2 मध्ये सामना नंबर 7वा चालू आहे. सॉरी 6वा चालू आहे 6वा. मिलिंद राठोड पहिला चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू एक चेंडू बिनबाद चांगला चेंडू आणि ते षटकार सुशांतच्या फळीतून एक दोन चेंडू 6 धावा बिनबाद चेंडू 2 चेंडू 6 धावा एक हार्ड फलंदाज सुशांत यांचा फळीतून रॉकेट शॉट षटकार झाला आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा मारा पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे सुशांतच्या फळीतून एक आकाश गगनचुंबी षटकार 3 चेंडू 12 धावा सांगितल्याप्रमाणे बिनबाद. बघूया सुशांत तिसरा षटकार मारतो गेला षटकात. नो चेंडू नो प्लस 1 धाव संकेत भर धाव संकेत 3 चेंडू 14 धावा बिनबाद. चांगला चेंडू खरा असं चित्रक्षण एका धावामध्ये समाधान. आता मात्र 4 चेंडू 15 धावा. अशा प्रमाणे एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिले 16 बिनबाद. शैलेश फॉर कलर क्रिएशन यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक टॉस बॉक्स मध्ये घेऊन जावे. शैलेश कुठे असतील त्यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेऊन जावे. अशा प्रमाणे सामन्याला पूर्ण सुरुवात एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या दिले 16 बिनबाद. आता गोलंदाजाचं नाव काय आहे? मिलिंद अभिजित. चांगला चेंडू आणि ते सुशांतच्या फळीतून तिसरा षटकार धाव संकेत भर धाव संख्या चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा सुशांतच्या फळीतून हा 4था षटकार धाव संकेत भर धाव संख्या 28 3 चेंडू 28 धावा बिनबाद. अशा प्रमाणे सुशांत फळीतून 5वा षटकार. मिलिंद चांगला चेंडू लॉंग ऑफला गेलाय एका धावामध्ये समाधान मानला गेला. अशा प्रमाणे धाव संकेत भर धाव संकेत दिले 35 4 चेंडू 35 धावा. नो चेंडू धाव संकेत भर धाव संकेत दिले 36. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धाव संख्या दिले
अशा प्रकारे चांगला फटका, एका धावा समाधान. नवीन गोलंदाज जश, एक चेंडू 38 धावा बिनबाद. एक चेंडू 38 धावा. दुसरा चेंडूचा मारा, पुन्हा एका धावामध्ये समाधान. दोन चेंडू, धाव संख्या झाला 39 बिनबाद. दोन चेंडू 39 धावा. चांगली गोलंदाजी जयेश यांच्याकडून. अशा प्रमाणे धावसंख्या दिले 3 चेंडू 40 धावा बिनबाद. 3 चेंडू 40 धावा. शेवटचे 2 चेंडूचा मारा काय सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सुशांत यांच्या फळीतून हा 6वा षटकार. 12 चेंडू मध्ये सुशांत यांनी 40 धावा मारल्या. चांगली फलंदाजी. बघूया सुशांत आपला हाफ सेंचुरी कंप्लीट करतो की नाही. 4 चेंडू 46 धावा बिनबाद. शेवटचा चेंडूचा मारा. अशा प्रमाणे धाव संकेत 52. 3 षटक 52 धावा बिनबाद. अशा प्रमाणे धाव संकेत 52. आवाज कमी कर अशा प्रमाणे 3 षटक पूर्ण. धाव संख्या दिली 52 बिनबाद. चांगली फलंदाजी करते सुशांत यांनी. 13 चेंडू मध्ये 46 धावा उभारलेले आहेत. नवीन गोलंदाज मैदानात आहेत शुभम. बघूया शुभम जेवढी स्ट्राईक सुशांत यांना देणार तेवढं तुमचा स्कोर जास्त उभा राहील. पहिला चेंडूचा मारा, चांगला चेंडू. एक धाव संकेत धाव संकेत दिले 53. बघूया सुशांत आपली हाफ सेंचुरी कंप्लीट करतो की नाही. आणि ते एक धाव संकेत 54. 3 चेंडू 54. 2 चेंडू 54 धावा बिनबाद. अतिरिक्त धाव संकेत 55. 2 चेंडू 55 धावा. आता मात्र स्वतःवर आत्महत्या केलेली आहे सुशांत यांनी. 46 धावा खेळते, काहीच गरज नाही धावाची. अशा प्रमाणे 3 चेंडू धाव संख्या 54. एक गडी बाद सुशांतच्या रूपात. शेवटचे 2 चेंडूचा मारा बाकी आहे षटकामध्ये. 3 चेंडू 55 धावा. अतिरिक्त धाव संख्या झाले 56. 3 चेंडू 56 धावा. चांगला चेंडू गच्चरचे क्षेत्ररक्षण रनआउट संधी. खराब असा थ्रो. धाव संख्येत 58. नो चेंडू, नो +1 आणि रन आउट होईल. अशा प्रमाणे 7 धावा 61 धावांचा आव्हान दिलं 2 रनांच्या मोबदल्यात. RSP वॉरियर्स यांनी अक्षय क्रिएशन ब्लास्टर्स संघाला तर पुढील सामना असणार आहे NYS इव्हेंट विथ द टीम
टीम उंडगे दोन्ही संघाला कर्णधार आणि नाणेफेकीसाठी आहे. तो आउट नव्हता त्याने काय केलं होतं काय हे लागलं होतं हे. विचार पिंटोनी काय बोलला नाही का तू फालतू अपडी करतो मला आवडलं ना. कधी मी होता अंपरला मी कधी लेग अंपर राहिला नाही. मिलिंद आपल्या नाणेफेकीचा कौल ओढून घ्यावे. मिलिंद राठोड पंच मिलिंद राठोड. शशांक शशांक तुमच्या टीमचं नाव काय? तर नाणेफेकीचा कौल टीम उंडगे यांनी विजय झालेला आहे. तर आता पुन्हा एकदा सामना करावा आणि या टॉप टू मधील आजचा हायएस्ट स्कोर म्हणजे 106 धावांचा आव्हान दिलेला आहे अक्षय क्रिएशन ब्लास्टर यांना RSP वॉरियर्स या संघाला. मिलिंद राठोड सामना चालू करावा ही नम्र विनंती. ते 61 धावांचा स्ट्राईकला आहेत अक्षय, नॉन स्ट्राईकला आहेत परेश आणि पहिल्या षटकाचं सूत्र घेऊन विशाल. चांगला चेंडू पहिला चेंडू षटकार टोकलेला अक्षयनी एक चेंडू साधा बिनबाद. एक चेंडू 6 धावा दुसऱ्या चेंडूचा मारा पुन्हा एकदा झेलबाजी संधी आणि ते एक धाव संकेत भर धाव संख्या 7 2 चेंडू 7 धावा. चांगला चेंडू लक्षात टोल्या एक धाव संकेत भर धाव संकेत 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा 4 चेंडू 9 धावा बिनबाद. 5व्या चेंडूचा मारा आणि ते षटकार अशा प्रमाणे एक षटक पूर्ण होऊन धाव संख्या 15 बिनबाद. आता मात्र आणि ते षटकार अशा प्रमाणे टीम उंडगे यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि NYS इव्हेंट संघाला क्षेत्रासाठी आव्हान केले. तर या सामना लगेच संपल्यावर NYS इव्हेंट यांनी आपलं क्षेत्र रचून घ्यावे. एक षटक 15 धावा. आता मात्र 46 धावांची आता मात्र मारायचा प्रयत्न उकले चुकले निर्धाव चेंडू डॉट चेंडू. पुन्हा एकदा झेलबाची संधी आणि ते झेलबा सोडला एक चेंडू 2 चेंडू 16 धावा.
नो चेंडू आणि षटकार अशा प्रकारे धाव संकेत पुढे सरसवतात. धाव संकेत एका षटकानंतर 2 चेंडू 23 धावा बिनबाद. 2 चेंडू 23 धावा. आता मात्र दर्पण काय असा तो गोलंदाज आहे. स्वप्नील पुन्हा एकदा षटकार ढकलला. धाव संकेत धाव संघाले 3 चेंडू 29 धावा. आता मात्र 32 धावांची गरज. 5 चेंडू 32 धावांची गरज. नो चेंडू नो +1 धाव संकेत धाव संघाले 31 धावा. 3 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा षटकार ढकलला. धाव संकेत 37. 4 चेंडू 37 धावा. आता मात्र 14 चेंडू 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावांची गरज. पुन्हा एकदा षटकार चेंडू 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 अशा प्रमाणे पुन्हा एकदा 2 षटक पूर्ण. धाव संख्या 43. 18 10 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव काय? मिलिंद गोलंदाज अक्षय. आता मात्र 12 चेंडू 18 धावांची गरज. 9 चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि ते 12 चेंडू 16 धावांची गरज. 10 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र एक धाव संकेत 46. 9 चेंडू 15 धावा. 9 चेंडू 15 धावांची गरज. 4 धावा. धाव संकेत मात्र 50 धावांची. 2 चेंडू 50 धावा बिनबाद. 11 पाहिजे. बघूया चेंडूवर काय होतं. 2 धावा. धाव संकेत 52. 9 धावांची गरज आहे. 7 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र धाव संख्या 58. 9 धावांची गरज. 6 चेंडू आता मात्र 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. आणि अशा प्रमाणे सामना विजय अक्षय केशन ब्लास्टर. 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावांची गरज. तर आपला सामना असताना टीम तुम्ही वाट लावली तुझ्या मॅच हरलेलो. तर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला विशाल. तर आपला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक विशाल यांनी घेऊन जावे. टीम उंडगे यांनी फलंदाजी करायची आहे आणि लॅस इव्हेंट्स यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारावे लवकर.
तर लवकरात लवकर सामना चालू करा. फलंदाज झालेले आहेत 2. तर आपलं क्षेत्रक्षण स्वीकारून घे. स्वीकार मध्ये लोक हारले टॉस मध्ये स्वीकारणार होते त्यांना. हॅलो. तर फलंदाजासाठी आलेलं आहे. फलंदाजाचं नाव काय आपलं? फलंदाजाचं नाव साहिल. नॉन स्ट्राईकला शशांक. आणि गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाज ओमकार. ओमकार नाईक. पिंट्या डिंग डॉंग. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूचा मार ओमकार. साहिल जंक्शने. जर साहिल यांनी प्रत्येक षटकार मारला तर परेश यांच्याकडे 200 रुपयाचं रोख रक्कम. चांगला चेंडू चांगला लढवला लक्षात जयशने. चेंडू पुन्हा मैदानात. 2 चेंडू 2 धावा बिनबाद. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूचा मारा करताय. अतिरिक्त धाव संख्येत भर धाव संख्या झालेली आहे 3. चांगला चेंडू आणि षटकार. धाव संख्येत झाले 9. चांगला 3 चेंडू 9 धावा आणि बिनबा. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा ओमकार. चौथ्या चेंडूचा मारा. अतिरिक्त धाव संख्येत भर. वाईटला प्लस नसणार आहे. एक धाव अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत 10. 3 चेंडू 10 धावा. वाईटला प्लस नाही. नो स्ट्राईक चेंज पण नाही. तीन चेंडू 10 धावा. चौथ्या चेंडूचा मारा ओमकार. चांगला चेंडू चांगला लढवला इथे. बघूया एका धावा समाधान म्हणायला लागेल साहिल यांना. धाव संख्येत भर. धाव संख्येत 4 चेंडू 11 धावा बिनबाद. 4 चेंडू 11 धावा. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत 12. 4 चेंडू 12 धावा. अतिरिक्त धाव संख्येत भर. धाव संख्येत 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. शेवटचा चेंडूचा मारा. आणि 2 धावा. अशाप्रमाणे एक षटक पूर्ण. धाव संख्येत 15 बिनबाद. एक षटक 15 धावा. बघा दुसऱ्या षटकाचं सूत्र NYS इव्हेंट यांच्याकडून कोणाकडे जाते?
अशा प्रमाणे सर्वेश दुसऱ्या सुत्र एक चेंडू पूर्ण होऊन धावसंख्या 16 आणि चांगला फटका शशांकच्या फळीतून धावसंख्येत 22 चांगला फटका नो चेंडू नो +1 धावसंख्येत 24 दोन चेंडू 24 धावा आणि एक धावसंख्येत 3 चेंडू 25 धावा नो चेंडू नो +6 धावसंख्येत नो चेंडू नो 32 3 चेंडू 33 धावा सॉरी 4 चेंडू 33 धावा शेवटचा चेंडूचा मारा आणि अशाप्रमाणे 2 षटक पूर्ण धावसंख्या 39 बिनबाद 2 षटक 39 धावा मारा आणि अशाप्रमाणे गोलंदाजाचं नाव काय एक चेंडू धावसंख्या झाली 40 एक चेंडू 40 धावा पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण धावसंख्या झाली 41 दोन चेंडू 41 धावा दोन चेंडू 41 धावा तिसऱ्या चेंडूचा मारा आणि 6 धावा धावसंख्या तिसऱ्या चेंडूचा मारा 47 3 चेंडू 47 धावा 3 चेंडू 47 धावा पाहिजे ना पुन्हा एकदा 6 धावा धावसंख्या 53 4 चेंडू 53 धावा पाहिजे ना पुन्हा एकदा 6 धावा धावसंख्या शेवटचा चेंडूचा मारा बघूया आणि अशा प्रमाणे 3 षटक पूर्ण धावसंख्या झाले 54 तो पुढचा सामना असणार आहे यापुढचा सामना असणार आहे शार्प शूटर्स विरुद्ध PWD शटर्स एक्स धावसंख्या झाले किती झाला 3 षटक 54 धावा नवीन गोलंदाज सौरभ मिलिंद अशा प्रमाणे नवीन गोलंदाज सौरभ अशा प्रमाणे धावसंख्या दिल्या 3 षटक 54 नो चेंडू नो +6 धावसंख्या 61 गोलंदाज सौरभ अशा प्रमाणे 3 षटक 61 धावा नो +6 नो चेंडू धावसंख्या झाल्या 62 बसून अंपायरिंग करू शकतो का
एक चेंडू 62 धावा. सॉरी 0 चेंडू 62 धावा. बघूया डिक्लेअर धावसंख्येत भर. धावसंख्या झालाय एक चेंडू 63 धावा. बिनबाद. या पुढचा सामना असणार आहे शार्प शूटर विरुद्ध TWD शटर्स एक्स. दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी टॉप 2 मध्ये आहे. नो चेंडू आणि नो +1. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 65. तर स्वप्नील सरफरे प्युअर पिक्चर यांनी आपला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जावे. नो चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेला आहे 66. एक चेंडू 66 धावा. बघूया हा स्कोर या टर्फवर होतो की नाही. आणि तो षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 72. दोन चेंडू 72 धावा. बिनबाद. आणि ते झेलबाद झालेलं आहे शशांक. 3 चेंडू. धावसंख्या झाली 72. सॉरी 4 चेंडू मिळेल. शेवटचा चेंडूचा भाग. नवीन बोल. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाजाचं नाव काय. फलंदाज तुषार. शेवटचा चेंडूचा मारा. धावसंख्या झाली 72. बघूया आणि झेलबाद. अशा प्रमाणे टॉप 2 मधला सर्व स्कोर झालेला 74 धावांचा आव्हान दिलेलं 2 गणांच्या मोबदल्यात. इव्हेंट एंडिंग. यापुढील सामना असणार आहे शार्प शूटर विरुद्ध TWD शटर एक्स. दोन्ही संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीचा कौल उडून घ्यावे. शार्प शूटर आणि TWD शटर्स. TWD शटर्स एक्स संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी टॉप 2 मध्ये दाखल व्हावे. हॅलो हॅलो. नेक्स्ट मॅच झुंजार वर्सेस माईम पॅकर. माईम पॅकरचे कर्णधार कुठे असतील त्यांनी अंपायरशी संपर्क साधावे. संजय विश्वकर्मा. TWD शटर्स एक्स विरुद्ध शार्प शूटर. दोन्ही संघाचा कर्णधार कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी टॉप 2 मध्ये यावे. TWD आहे ना. धन्यवाद डीजे. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. तर चालू कर मॅच चालू कर. मिलिंद सामना चालू करा तुम्ही. हा राहू दे तुम्ही सामना चालू करा. तर पहिल्या षटकाचं सूत्र
तुषार स्ट्राईकला. TWD शटर्स संघाने नाणेफेकीचा कॉल विजयावरून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि शार्प शूटर संघाने फलंदाजांसाठी आव्हान केलं आहे. तर हा सामना झाला लगेच आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. TWD संघ अतिरिक्त धावांनी सुरुवात. धाव संकेत भर. पुन्हा एकदा एवढा मोठा ग्रो की मला वाटतं कीपरांना हेल्मेटची गरज लागणार असं वाटते. चांगला चेंडू आणि एक चेंडू बिनबाद. चांगला चेंडू आणि एक चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू नो +1 धाव संकेत बर. धाव संकेत एक चेंडू 12 बिनबाद. हे बॉलरचं नाव काय बोलला? काय स्ट्राईकला कोण आहे? हा? सर्वेश स्ट्राईकला आहेत. सर्वेश दुसरा चेंडूचा मारा तुषार आणि साईडला तटवला. बघूया चेंडूवर एक धाव. धाव संकेत भर. धाव संकेत झाले 2 चेंडू 11 धावा बिनबाद. पुन्हा एकदा तुषार निर्धाव चेंडू. चांगला चेंडू एक धाव. धाव संकेत भर. धाव संकेत झाले 12. 3 चेंडू 12 धावा. 61 धावांची गरज. पुन्हा एकदा चौथा चेंडूचा मारा आणि इथे चांगला फटका लेग साईड दिशेने. एका धावावर समाधान म्हणायला लागेल. धाव संकेत भर. धाव संकेत झाले 4 चेंडू 13 धावा बिनबाद. शेवटचा चेंडूचा मारा तुषार. चांगला फटका पण एका धावामध्ये समाधान मला ओमकर यांना आणि ओमकार यांना उडवलंय. हॅलो. अशा प्रमाणे 1 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 14. नवीन गोलंदाज मैदानात आलाय कौस्तुभ. स्ट्राईकला जोश. काहीच गरज नव्हती. स्वतःहून आत्महत्या केली. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा मारा. नो चेंडू अतिरिक्त धाव. धाव संकेत दर. धाव संख्या आता 15. 1 षटक 15 धावा 1 गडी बाद. चांगला चेंडू आणि ते झेल बाद. अशा प्रमाणे 1 चेंडू 15 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात आलेले आहेत नागेश. चांगला चेंडू आणि षटकार. धाव संकेत भर. धाव संख्या 21. चांगला चेंडू आणि षटकार. 2 चेंडू 21 धावा 1 गडी बाद 2 गडी बाद. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धाव संकेत भर. धाव संख्या झालेली 22. 2 चेंडू 22 धावा 2 गडी बाद. आता सगळीकडे 2-6 कडे मारायचा प्रयत्न पण गदा फिरवली. गदा का लागली ना आणि निर्धाव चेंडू. धाव संख्या 3 चेंडू 22 धावा 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडूचा मारा बाकी असणारा या षटकामध्ये खूप आता चांगला चेंडू येलवर संधी पण एका धावामध्ये समाधान नागेश यांना. धाव संकेत भर. धाव संख्या 4 चेंडू 23 धावा 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा बाकी आणि स्ट्राईकला सर्वेश. चांगला चेंडू आणि एका धावामध्ये समाधान लागणार आहे सर्वेश यांना. 2 षटक पूर्ण होऊन धाव संख्या 24 2 गडी बाद.
आता मात्र 49 धावांची गरज आहे. 10 चेंडू 49 धावा. चेंडू 49 धावांची गरज आहे. चोवीस धावा. नवीन गोलंदाज महिला कृष्णा. आता मात्र चांगला चेंडू एका धावा समाधान म्हणाला सर्वेशांना. आता स्ट्राईक आहेत नागेश, त्यांनी एक षटकार ठेवलाय. बघूया नागेश आपल्या फळातून किती षटकार होता, कारण त्यांना 8 षटकार मारायला लागणार आहे 9 चेंडू मध्ये. अतिरिक्त 10 धाव संकेत भर धाव संकेत मात्र 26. एक चेंडू 26 धावा. आता मात्र षटकार धाव संकेत भर 2 चेंडू 32 धावा. दोन चेंडू 32 धावा. आता मात्र पुन्हा एकदा षटकार धाव संकेत 38. 3 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आणि आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये धाव संकेत भर धाव संकेत 39. 4 चेंडू 39 धावा. किती पाहिजे 8 7 चेंडू 9 चेंडू धाव संकेत भर धाव संकेत 41. 6 चेंडू 32 धावांची गरज सामन्याची गरज आहे. आता षटकार 5 चेंडू 26 धावांची गरज. 5 चेंडू 26 धावांची गरज. सामना विजय 5 चेंडू 26 धावा. तर पूर्ण सामना असणार आहे शार्प शूटर विरुद्ध TW शटर्स एक्स. दोन्ही संघ या नवीन गोलंदाज आलेला अक्षय. अक्षय 5 चेंडू 26 धावा. स्ट्राईक लेत नागेश आणि 3 षटकार ठोकलेले आहेत. बघूया 5 चेंडू मध्ये किती षटकार ठोकतोय. 9 चेंडू काय फळीला चेंडू का लागलाच नाही. लॉलीपॉप प्रकारचा चेंडू होता पण लॉलीपॉप काही भेटला नाही त्यांना. आता मात्र 5 चेंडू 25 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकायला नागेशांना जर सामना विजय करत असेल तर. जर सांगितलं नागेशांनी षटकार ठोकायला. आता मात्र 4 चेंडू 19 धावांची गरज नागेश. जर सांगितलं नागेशांनी षटकार ठोकायला. आता मात्र पुन्हा एकदा मारला पण काय चेंडू काय. आता मात्र 3 चेंडू 18 धावांची गरज. 3 चेंडू 3 षटकार ठोकतो की नाही सर्वेश. काय चेंडू 2 चेंडू 17 धावांची गरज. आता फक्त 2 चेंडू 17 धावा.
चेंडू तेरला बघूया नो टाकतो की नाही तर नागेशांनी नो बॉल मिस केलेला आणि मग सामना विजयले तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे साहिल त्याने आपला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन जावे तर यापुढे सामना असताना शार्क शटर विरुद्ध TWD शटर एक्स दोन्ही संघाचा कर आणि संघ लवकरात लवकर टॉप 2 मध्ये लवकरात लवकर आपलं क्षेत्रक्षण लावून घ्यावे